20 वर्षांनी एकत्र आलोय आम्ही. अशा आधीमध्ये गाठी पडतात की जत्रत. 20 वर्षापूर्वी इथून निघालेली ती 2004 ते 2005 ची बॅच आज पुन्हा या मातीत त्या पायऱ्यांवर त्या वर्गात परत आलेली आहे. कुणी आज डॉक्टर झालं, कुणी इंजिनियर, कुणी शिक्षक, कुणी शेतकरी, पण सगळ्यांच्या मनात अजून एकच ओळ राहिली, ती फक्त माझी शाळा. किती वेळा स्वप्नात आली होती, पण आज खरंच पावलं इथवर पोचलीत. तीच शाळेची घंटा, तेच मैदान, तीच टेबल आणि तीच मित्रमंडळी. डोळ्यात पाणी आहे पण हसूही आहे, कारण आज बालपण पुन्हा एकदा जगायला भेटलं. हे फक्त स्नेह संमेलन नाही, ही आहे आपल्या आठवणींची, आपुलकीची आणि संस्काराची पुनर्भेट. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुमच्या शाळेतील आठवणी तुमच्या मनात जाग्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, शाळा फक्त शिक्षणाचं ठिकाण नसतं, ती असते प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली गुरुकिल्ली. इथंच आपण अक्षर ओळखतो, पण शब्दापलीकडचं आयुष्य कसं जगायचं ते ती शिकवते. मित्रांनो, ही फक्त शाळा नव्हती, ती होती आपली दुसरी आई, जी प्रत्येक क्षणी आपल्याला घडवत होती, सांगत होती, चुकलंच तरी चालेल पण थांबू नको. नमस्कार मित्रांनो, मी विक्रम पाटील. कशात सगळे मजेत ना? मजेत राहा मित्रांनो. आज मी आलोय पाटण तालुक्यातील दिवशी बुद्रुक इथे. या मित्रांनी मला कॉल केला होता की आमचं प्रथम गेट टुगेदर आम्ही घेतोय आणि ते आम्हाला युट्यूबवरती दाखवायचं, तर तुम्ही याल का? तर नक्कीच या मुलांचं प्रोत्साहन वाढवायला मी तयार असतोच मित्रांनो. लय जण असते, पण त्यातला एखाद दुसरंच असं असतं की यायला नाही, याला मला बघायचंय. असं बघायचं कोण असा वाटला तुला? एखाद दुसरा म्हणजे आजा. का म्हण असं का वाटतं की या महिला तुला बघावं? कारण की आजू असं आहे की सगळ्यांनी बोलल्यानंतर हा गायब असतो, हा आल्यानंतर सगळे गायब असतात. आणि सरांचं एक वाक्य मला अजूनही आठवतं. सर नेहमी म्हणायचे गांभीर्याने घ्या, आणि आम्ही गांभीर्याने घेतलं म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. सर या इकडे. सर नाव काय आपलं म्हणलात? माझं नाव पवार सर. काय ना? हा घ्या. तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी खरोखर गांभीर्याने घेतलंय. आज प्रत्येक ठिकाणी चांगल्या पोस्टला आहेत तुमचे विद्यार्थी. कसं वाटतंय सांगा? आज या ठिकाणी आल्यानंतर आज आनंद होतो. खरं तर ही मुलं त्यावेळेला खूप लहान होती. भविष्यात काय करायचं हे त्यावेळेला आत्तासारखं एवढं नव्हतं. आता जे पालक वगैरे विचार केला तर तो काळ तसा नव्हता. बघू 10वी झाल्यानंतर, बघू 12वी झाल्यानंतर, आज ही सगळी टॉपला असलेली बघून आनंद होतो. कारण खरं शिक्षकाची संपत्ती काय तर हीच आहे आमची. आणि ह्या किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून, किती सरले दिवस माझ्या शाळेला भेटून, रूप साठवू मनात घेऊ डोक्यात भरून, रूप साठवू मनात घेऊ डोक्यात भरून, पुन्हा डोकावून पाहू ज्या वर्गात शिकालो, पुन्हा डोकावून पाहू ज्या वर्गात शिकालो, शोधा खाना खुना काही ज्या बाकावर बसलो. अश्विनी सुनील साळुंखे. अश्विनी सुनील साळुंखे. कसं वाटतंय पहिल्यांदा आलाय? किती वर्षानंतर आलाय तुम्ही? 20 वर्षांनी एकत्र आलोय आम्ही. अशा आधीमध्ये गाठी पडतात की जत्रत. मी काय म्हणतोय, बोलण्याचा ढंग असाच जाईल. हा असाच आहे ढंग. जत्रत गाठी पडतात की हा मग तुझं काय चाललंय, मग मला 2 मुलं, मग मला 1 मुलगी, मग माझं आमकं चाललंय, माझं तमकं चाललंय, मग आईस्क्रीम दे, आमकं दे, तमकं दे. हा दिप्पीचं मला आठवतं. दिप्पीचं सांगते तुम्हाला. दुपारचं टाइम झालं म्हटलं का नाही, ऐका, दुपारचं टाइम झालं म्हटलं का नाही, दिप्पी पाण्याच्या टाकीव गेलीच, पान धुतलं की फळ्याचं येणार पावडर, अशी फळ्याची पुसणार सगळी की दिप्पीने सगळ्या तोंडाला आठवणी सांगते. आम्हाला दुपारची सांगडीनं खेळायची सवय असायची. जेवलं की सांगडीनं खेळायचं. असंच सांगडीनं आम्ही खेळत होतो. निलमीची अशी जी सांगड सुटली, निलमी 80-5 वड्यात गेली गोलट्या खात. टीव्हीत शूटिंग कसं असतं तशीच निलमी कलटी 80-5 घालून निलमी. लय मज्जा दुपारची, लय पाहिलं शाळेत. दुपारचं डबं खायचं. शाळेत नाही येताना कुंभार सर एकदा काही सावधान म्हणलेले, एकदम सावधान ते एकदम एक साथ सावधान म्हणलेले.
त्यांची जरा बोलण्याची स्टाईल वेगळी होती. ही पडदिशी हसली. सरांनी तिला पुढे घेतली. कोण हसलं पहिल्यांदा पुढे याचं, कोण हसलं आपलीला पुढे घेतली होती. मी 8वीत असताना निकम सरांची कानाखाली खाल्ली होती जोरदार अशी का नाही. चक्रीय राशींचे अवयव पाठ होतं माझ्या. चक्रीय राशींचे अवयव त्यांच्या भ्यानच का नाही माझं चक्रीय राशींचा अवयवच माझ्या ध्यानातनं गेलं सगळं. अशी जी खाड दिशी निकम सरांची माझ्या कानाखाली बसली. या आज तागायत ती निकम सरांची कानाखाली मला आठवते त्यांची जोर. निकम मॅडम रुपीला काय म्हणा रुपे ए रुपे तुझ्या बापाचा बेंच आहे ह्याच्या उठी होतेस तू झिंजा उपटणार अशा रुपीला म्हणणं. रुपी निकम मॅडम रुपीचं त्यांचं कर्कटकनं सरिता आणि रुपी कर्कटकनं बेंच त्यांनी कर्कटकनं हे केलेला. तुमच्या बापाचा बेंच आहे वेगळं ह्यो. हा तुमच्या बापाने बेंच आणून दिले. ए रुपीला अशा छड्या बसायच्या लय मज्जा पहिली शाळेत. हाच वर्ग शोध बॅन ही आणि मीच आम्ही दोघीच शोध बॅन 5वी पासून ते 10वी पर्यंत आम्ही इथंच बसत होतो दोघी. पवार मग कशी सण केली सांगा बरं. तर मला येतच नव्हतं अजिबात इंग्लिशच येत नव्हतं मला. मी हिच्या तोंडाकडे बघायची ती माझ्याकडे तोंडाकडे बघ. पवार सर इथं येऊन उभं राहणार. तू काय तिच्या तोंडाकडे बघतेस तुझं पुढे इथलं सोडू की तू का तू कशाला बघते तुझ्या तोंडाकडे तुला येतंय ना. मी आपली गपली ह्याची येत तर काहीच नव्हतं आम्हाला. पाटणकर सर पुढं उभं राहणार विज्ञानाचं सगळं शिकवणार. ह्यो ओसी ह्यो टू ते कार्बन डायऑक्साईड ते ऑक्साईड काढायचं तर काहीच नाही. पाटणकर सरांचा एक शब्द मला आठवतं पावट्याची आमटी कोणी खाल्ली होती. काय सांगायला माऊलीविषयी? ती माऊली अशी आहे ना की तिला खाणं असलं की बाद झालं. पहिला खायचा विषय. मी आज सकाळीच तिला फोन केला. नाश्त्याला आम्ही सगळे हजर आहे. वडापाव संपत आल्यात. ती म्हणली नाही माझा ठेवून घे मी अर्ध्या तासात पुसत्या. जिथं खायला असेल तिथं पहिल्या नंबरला ती हजर. निकम सर होते आम्हाला कोण बोलले की नावं लिहायला सांगायचे. तर मुलींमध्ये एक मुलगी होती वैशाली पाटील म्हणून तिनं आमचं 1000 वेळा नाव लिहिलं सर. मग तिनं आमचं 1000 वेळा आम्ही पण तिचं 1000 वेळा लिहायचो. पण खरं सांगायचं तर आम्हाला मुलींशी म्हणजे सगळ्यांचेच होते. मी बोलतो की मुलांना मुलांशी आणि मुलांना मुलींशी बोलताना एक भीती वाटत होती. असं काही बॅरियर नव्हतं किंवा बोलायचं नाही किंवा इगो होता असं काही नव्हतं. पण एक मनात भीती असायची त्यामुळे आम्ही बोलत नव्हतो. ते संस्कार होते. आम्ही वाट बघायचो ह्या क्षणाची वाट बघायचो आम्ही आतुरतेनं. शाळेत हे चालू असायचं आमचं काय प्रार्थना वगैरे प्रार्थना प्रतिज्ञा. मी कायम उशिरा यायचो 10-15 मिनटं उशिरा. आणि उशिरा आलं की मग आम्हाला लाईनमध्ये मागं उभं राहायला लागायचं. मग आम्ही 10वी जेवायला होतो त्यावेळेला काही मुलांचे कंठ फुटलेले असायचे. आम्ही बारीक होतो त्यावेळेला त्यामुळे आमचा आवाज नाजूक होता. आणि पूर्वी अशी उंची असे असेंडिंग ऑर्डरनं लावलेली असते मागं मोठी पोरं. आणि मग आम्ही उशिरा आलो की मागं उभं राहणार. मागं जी पोरं होती त्यांचे कंठ फुटलेले असायचे. म्हणजे जनगण ही जोरात म्हणणार जनगण मन. आणि मला यांचं हसायला यायचं. परत आणि वरनं मार खायचं. एक तर उशिरा आलं म्हणून मार आणि ते हसल्यामुळे मार. दिवसाची सुरुवातच छडी गावून व्हायची आमची. महत्वाचं मला एक सांगा प्रार्थना कोणती होती आठवत्या? एका मिनिटात समजेल हात जोडून प्रार्थना येते का बघूया म्हणा बघू. आठवते ना. गुणात्मका शिव सुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुवा मुल्या जीवना सर्वात्मका शिव सुंदरा. शाळेतला हिस्सा म्हणजे कुठला पाटणकर सर इकडं हे करत होते नाही का शिकवत होते नाही का. तर त्यांना काहीतरी आठवत नव्हतं. एक थोडंसं लिहिलं भूमितीचं आणि त्यानंतर त्याने काहीतरी म्हणले ना का असं हात हे करत की काय बरं. मी शेवटला होतो. मी म्हटलं हाय बरं म्हटलं. हाय बरं म्हटलं की घड्याळ काढलं. हो मागं येऊन धबडलं जोरात असं लय खतरा. काय सारखा खोडी काय हा मग महाराज नाही ते पण ते याच खोडी करायचं वळवळायचं नाही. हो तिथं हात कर इथं कर काय कर असं नाही असं. बारे आहे ना जेवण. प्रत्येकाने जरा हात दाखवा रे.
हे पुरी दाखवा, श्रीखंड दाखवा सगळ्यांनी. मित्रांनो, जग बदललं, माणसं बदलली, पण शाळेच्या आठवणींचं पान अजूनही ताजं आहे. पुन्हा भेटू, कारण शाळा एकदाच संपते, पण शाळेची माया ती आयुष्यभर आपल्या सोबत राहते.